बीड शहरातील तळेगाव शिवारामध्ये मराठवाडा केसरी बैलगाड्या शर्यतीचा संत महंतांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी याचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे। आता पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बीडमध्ये सुद्धा भव्य मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मित्रमंडळ वतीने बीड शहराजवळील तळेगाव शिवारात आज 29 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून हे मैदान सुरू झाले आहे। बहुचर्चित मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्रातील नामांकित बैल बकासूर, सर्जा, सोन्या, हिंद केसरी यासारख्या धडेकेबाज बैलजोड्या शर्यतीत सहभागी झाले आहेत। दुपारी 3:30 वाजेपर्यंत देखील ही शर्यत अजूनही सुरूच आहे। हौशी शेतकरी बांधवांना पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आपल्या जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीत सहभाग घेता यावा यासाठी भाजपाच्या राजेंद्र मस्के यांनी गतवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते। बैलगाडा शर्यतीचे हे तिसरे वर्ष असून मागील वर्षी घोषित केल्याप्रमाणे प्रथम बक्षीस सोनालिका ट्रॅक्टर देण्यात येणार आहे, तर इतर 6 रोख आकर्षित बक्षिसे विजयी स्पर्धकांना देण्यात येणार आहेत। बीडसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून शेतकरी तथा स्पर्धक संपर्क साधत या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत। मात्र दुपारी 3:30 वाजेपर्यंत देखील ही शर्यत अद्याप देखील सुरूच होती। दरवर्षीच आम्ही मित्रमंडळाच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत आलेलो हे तिसरं वर्ष आहे। यावर्षी मराठवाडा केसरी म्हणून या ठिकाणी आपण त्या प्रथम पारितोषिक या ठिकाणी देणार आहे आणि यावर्षी राज्यभरातून बैलगाडी स्पर्धक म्हणून या ठिकाणी शेतकरी सामील झालेले आहेत। जवळपास 500हून अधिक लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। जर एवढी पब्लिक या ठिकाणी असेल तर हे मैदान 2 दिवस चालतं आहे का काय अशी परिस्थिती आहे, परंतु लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येतो आहे। हे आम्ही प्रथम बक्षीस मराठवाडा केसरी म्हणून या ठिकाणी जो प्रथम या ठिकाणी शर्यतीमध्ये येईल त्याला या ठिकाणी ट्रॅक्टर बक्षीस ठेवलेला आहे आणि काही रोख स्वरूपाचे बक्षीस देखील ठेवलेले, जवळपास 7 बक्षीस आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि याला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतो।